झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय अच्युत गोडबोले यांच्याशी. गोडबोले सर, मला सांगा की यात नेमकी महिलांची भूमिका असते तरी काय आणि नेहमी महिलाच टार्गेट का ठरतात? नाही, महिलाच टार्गेट ठरतात असं नाही बरं का. म्हणजे याच्यात बहुतांशी महिला टार्गेट ठरतात. पण आता असं झालेलं आहे, म्हणजे लिंगी संबंधांमध्ये अमेरिकेत अशा केसेस सुद्धा आहेत की जेणेकरून बॉस जर का समलिंगी असेल तर कुठल्या तरी एम्प्लॉयला, कुठल्या तरी आपल्या कर्मचाऱ्याला काहीतरी करायला लावणं आणि त्यांनी विरोध केला की त्याला, म्हणजे आता फार वेगळंच चित्र निर्माण झालेलं आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की या ठिकाणी महिला, जास्त करून महिलांनाच हे सहन करावं लागतं आणि त्यातून अशिक्षित महिला, तो प्रश्न पुढे येत नाहीये. मला असं वाटतं मीडियासमोर आज ज्या सगळ्या केसेस येत आहेत त्या सगळ्या केसेस सुशिक्षित कुठेतरी महिला, अर्थात काही दाखवत आहेत या खेडेगावात. अर्थात हा फरक असणं स्वाभाविकच आहे. मुद्दा आणखीन एक असा होतो की गोष्ट अमेरिकेत झाली आहे म्हणून एक वेळ आपण बाजूला ठेवू, पण देशातल्या कॉर्पोरेट सेक्टरची तरी परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे का? मला असं वाटतं की म्हणजे पुन्हा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काही मॅनेजर्स असे असतात की जे आपल्या परिस्थितीचा, आपल्या पोझिशनचा फायदा घेऊन बळजबरी करतात किंवा काहीतरी करायला सांगतात, ते नाही केलं तर प्रमोशन अडव, हे कर ते कर, किंवा पैसे चार, पैसे देऊन. हे घाणेरडा प्रकार आहे. म्हणजे माझ्या मते त्यात कुठेही अतिशय चांगल्या तऱ्हेची मैत्री आणि चांगल्या तऱ्हेचं दोघांची समजुतीने काही असा प्रश्न नाही. इथे आपल्या पोझिशनचा वापर करून करणं ज्याला म्हणतात, हे चाललेलं आहे असं मला वाटतं. पण ते त्याचे अतिरंजित स्वरूप आपण करण्यात काय अर्थ नाही. नक्कीच अतिरंजित स्वरूपाचा हा मुद्दा नाही. मुद्दा आहे तो वास्तवतेचा, आणि वास्तवतेचं ज्यावेळी भान येतं त्यावेळी शोध घेतला जातो तो कायद्यांचा. गोडबोले सर, आपल्याकडचा कायदा हे सगळं रोखण्यासाठी सक्षम आहे का? काय वाटतंय? आपल्याकडला कायदा सक्षम आता होत चाललाय. आपण खरं अमेरिकन कायद्याच्या प्रमाणे कायदे जास्तीत जास्त करायला लागलेलो. आपल्याकडला कायदा अजूनही पूर्णपणे सक्षम आहे असं मला वाटत नाही. पण अजून आता हळूहळू जसं जसं आपण एक अवेअरनेस येईल, म्हणजे इव्हन स्त्रियांना अवेअरनेस येईल, त्या तऱ्हेने आपले कायदे. नक्कीच म्हणजे हळूहळू ही सुरुवात झालेली आहे. आणि या सुरुवातीचा विचार करताना हे जर सगळे प्रकार रोखायचे असतील तर अजून नेमकं सक्षम कायदा कशा पद्धतीने येईल, काय गरज आहे कायद्याची? मला एक तर कायदा, पण कायद्यांनी कुठल्या गोष्टी या फक्त कायद्यांनी सुधारत नाहीत. नक्कीच म्हणजे करप्शन पासून ते लैंगिक शोषणापासून ते अगदी गरिबी उच्चाटन असेल किंवा कुठलंही असेल, तर त्या कायद्यांनी आता राईट टू एज्युकेशन आहे किंवा आपल्याला प्रत्येक कोणी भुकेलेलं राहू नये, फूडचा मला हक्क आहे. पण आपल्याकडे हजारो लाखो लोक भुकेने मरतात रोज. तर त्यामुळे कायद्यानी असं होणं, तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की आपला समाजच. नक्कीच हे कायद्याची गोष्ट नाही आहे. नक्कीच सर, ही गोष्ट आहे बंधनाची, आणि ही बंधनं आपणच आपल्यावर लादून घेतली पाहिजे. हे या सगळ्याचं सूत्र आहे असंच म्हणता येईल. धन्यवाद गोडबोले सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आजच्या प्राईम वॉच मध्ये इथंच थांबूयात. पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.